नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, येथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया थर्ड लार्जेस्ट ड्रायव्हर ऑफ सोलार ॲडिशन्स, युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी सेज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. मित्रांनो, क्लीन एनर्जी एक्सपान्शन मध्ये इंडियाचे एफर्ट अंडरलाईन करताना युनियन मिनिस्टर ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी प्रल्हाद जोशी हे म्हणाले की कंट्री म्हणजे भारताने या करंट फायनान्शियल इयर 2025 मध्ये हायेस्ट एव्हर ॲडिशन केली आहे. नॉन फोसाईल कॅपॅसिटीची 31.25 गिगावॅटची, ज्यामध्ये फक्त सोलार कॅपॅसिटी आहे 24.28 गिगा वॅटची. म्हणजे मित्रांनो, यावरून आपण एक अंदाजा लावू शकतो की नॉन फोसाईल कॅपॅसिटीला सोलार कॅपॅसिटीकडून किती जबरदस्त सपोर्ट मिळत आहे. तसेच मित्रांनो, पुरीमध्ये ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 येथे जोशी यांनी सांगितले की इंडिया ग्लोबल रिन्युएबल एनर्जी मध्ये की ड्रायव्हर आहे आणि ग्लोबल सोलर ॲडिशन मध्ये थर्ड लार्जेस्ट कंट्रीब्युटर बनला आहे. इंडिया हा आपला देश यामध्ये थर्ड लार्जेस्ट कंट्रीब्युटर बनला आहे. आणि मित्रांनो, प्रल्हाद जोशी म्हणाले की लास्ट 11 वर्षामध्ये भारताचा सोलार कॅपॅसिटी 2.8 गिगावॅटने वाढून आता पोहोचला आहे 130 गिगावॅट. म्हणजे मित्रांनो, इंडियाचा लास्ट 11 इयरमध्ये सोलार कॅपॅसिटीचा बिझनेस 4,500% पेक्षाही जास्तीने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, इथे स्वतः प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की भारताचा सोलार एनर्जीचा जो बिझनेस आहे तो लास्ट 11 इयरमध्ये 4.5% पेक्षाही जास्तीने वाढला आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की 2022 आणि 2024 या पिरियडमध्ये इंडियाने ग्लोबल सोलर ॲडिशन्समध्ये 46 गिगावॅटचे कंट्रीब्युशन केले आहे आणि याचमुळे भारत देश थर्ड लार्जेस्ट कंट्रीब्युटर बनला आहे, असे त्यांनी या प्रोग्राममध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, ओडिशा स्टेटसाठी न्यू इनिशिएटिव्हला हिट करताना मिनिस्टर यांनी घोषणा केली की कन्झ्युमर ओन युटिलिटी लीड एग्रेशन मॉडेलला देखील अप्रुव्हल दिले आहे गव्हर्नमेंटने. आणि याच्या अंतर्गत 1 किलोवॅट इच ओडिशामध्ये 1.5 लाख रूफटॉप सोलार सिस्टीम्सच्या इन्स्टॉलेशनसाठी PM सूर्यघरच्या अंडर ही मंजुरी दिल्या गेलेली आहे गव्हर्नमेंटकडून. आणि मित्रांनो, ही जी मंजुरी गव्हर्नमेंटकडून मिळाली आहे ओडिशा स्टेटच्या लोकांकरिता, याचा बेनिफिट 7 ते 8 लाख लोकांना मिळेल असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. आणि मित्रांनो, या मंजुरीचा बेनिफिट स्पेशली त्या लोकांना मिळेल ज्यांचा फायनान्शियल बॅकग्राऊंड थोडा वीक आहे. आणि मित्रांनो, मी परत क्लिअर करून देत आहे की हा अप्रुव्हल ओडिशासाठी आहे. आणि मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की ओडिशा स्टेट जबरदस्तपणे स्ट्रॉंग क्लीन एनर्जी ॲडॉप्शनमध्ये बिझनेस करत आहे आणि ओडिशाचा टोटल इन्स्टॉल पॉवर कॅपॅसिटीचा मोर दॅन 34% हा रिन्युएबल कॅपॅसिटी आहे. आणि करंटली इन्स्टॉल रिन्युएबल कॅपॅसिटी आहे
ओडिशा राज्याची 3.1 गिगावॅटपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी पुढे सांगितले की PM सूर्यघर योजनाच्या अंडर 1.6 लाख हाऊसहोल्ड्सने अप्लाय केले आहे रूफटॉप सोलारसाठी, ज्यामधले 23,000 इन्स्टॉलेशन कंप्लीट झाले आहे. तसेच 19,200 फॅमिलीजना सबसिडी रिसीव्ह झाले आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, ज्याची व्हॅल्यू आहे 147 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, जर आपण इंडियाचा रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी बघितली तर 2014 मध्ये ही ही कॅपॅसिटी होती फक्त 76 गिगावॅट. करंटली अवेलेबल डेटानुसार आहे 259 गिगावॅट. आणि गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीला वाढून 2030 पर्यंत 500 गिगावॅट पर्यंत नेण्याचा. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघितले की इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी जबरदस्तपणे वाढत आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा यासाठी सपोर्ट करत आहे. तसेच मित्रांनो, पुढे देखील या बिझनेसमध्ये एक जबरदस्त स्कोप आपल्याला दिसत आहे. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन आणि स्टडी पर्पजसाठी आहे. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रीनला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.3%, FISची होल्डिंग आहे 11.29% आणि DISची होल्डिंग आहे 2.98%. आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा पॉवर या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, पब्लिकची होल्डिंग आहे 26.28%, DISची होल्डिंग आहे 16.66% आणि FISची होल्डिंग आहे 10.19%. आणि टाटा पॉवरमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27%, FISची होल्डिंग आहे 12.1%, DISची होल्डिंग आहे 11.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.05%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.60%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण IREDA म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि FISची होल्डिंग आहे 1.92% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियाची रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस जबरदस्तपणे वाढत आहे आणि स्वतः गव्हर्नमेंट सुद्धा या रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसला वाढवण्यासाठी सपोर्ट करत आहे. तसेच मित्रांनो, हा बिझनेस फ्युचरमध्ये देखील जबरदस्त परफॉर्म करू शकतो अशी एक अपेक्षा आहे. हा आपण एक अपडेट बघितला. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.